पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रभु रामचंद्र भगवान सद्गुरु जोग महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भला 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 समोर समोर या। तरी सापडला हाती तरी झाली हे निश्चिंते, नाही धावा घेत म्हणा इंद्रियाचे समाधान। सांडियाला हेवा अवघा संचिताचा ठेवा, तुका म्हणे काम निरसोनिया घे तू नाम। नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान। विठ्ठला विठ्ठला बोला पुंडली कवळ हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज की जय। मारुती महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। सापडला हाती तरी झाली हे निश्चिंते, नाही धावा घेत म्हणा इंद्रियाचे समाधान। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा श्री रुक्मिणी पांडुरंगा। जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। जोडून या कर चरण ठेवी तो माथा, ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। हो जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। जोडून या कर चरण ठेवी तो माथा, हो परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। जोडून या कर चरणी ठेवी तो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवाची, ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय। जय जय संवेद्या आत्मरूपा, देवा तुझ गणेशु सकलार्थमती प्रकाशु। मणे निवृत्तीदासु अवधारी जोजी, आता भिनव वाग्विलासिनी। जे चातुर्यार्थ कला कामिणी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या। नागेंद्र हाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय। नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय। विठ्ठला विठ्ठला
सापडला हाती तरी झाली हे निश्चिंते, नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे असणारे सुप्रसिद्ध साधू संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग या ठिकाणी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगामधून तुकाराम महाराज संताचं सामर्थ्य व शक्ती सांगून नामाचं महात्म्य प्रतिपादन करतात. विठाला 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 तुकाराम महाराज म्हणतात की देव मला सापडल्यामुळे माझी सर्व चिंता संपली, तरी झाली हे निश्चिंते. देव सापडल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात की माझं सैरावैरा धावणारं मन हे थांबलं, नाही धावा घेत म्हण माझ्या सर्व इंद्रियाचं समाधान झालं. इंद्रियाचे समाधान. काही साधक मंडळी म्हणायला लागली, महाराज देव तुम्ही देव मिळवला, पण देव मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीचा त्याग केला? महाराज म्हणतात मी संसाराची हाव सोडली आणि परमार्थाची हाव धरली, त्याच्यामुळे तुम्हाला सापडला, असं 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. सांडियाला हेवा अवघा संचिताचा ठेवा. काही साधक मंडळी तुकोबारायला म्हणायला लागली, महाराज पण देवाला प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधन कोणतं केलं? तर महाराज म्हणतात, बाबा रे मी निष्काम भावनेने त्या भगवान परमात्म्याचं फक्त नामचिंतन केलं. तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत म्हण इंद्रियाचे समाधान. असा या मोजका 4 चरणाचा अर्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता उर्वरित वेळेमध्ये भगवान परमात्मा आपल्याला जशी बुद्धी देईल, ज्ञानोबाराय जशी बुद्धी प्रदान करतील, तसे या अभंगावर थोडक्यात आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठाला विठाला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो झाला तो असा की सालाभात प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह चातुर्मास सांगते निमित्त खरोखर आपलं शेलगाव नगरी म्हणजे खूप पुण्यवान नगरी महाराज. या ठिकाणी 2 चातुर्मास चालू आहेत. आपल्या चातुर्मासाला जवळपास 45 वर्षापासून ही आपली परंपरा चालू आहे. आणि होळकर तिकडं धर्ममंडपामध्ये धर्मशाळेमध्ये गेल्या 75 वर्षापासून 77 वर्षापासून ती मंडळी सर्व चातुर्मास महोत्सव साजरा करत आहात. हे खरोखर आपल्या गावचं महाराज परम भाग्य आहे. गावगावी असे उत्सव पाहायला मिळत नाहीत. फक्त पंढरपूर सारख्या ठिकाणी, आळंदी सारख्या ठिकाणीच असे उत्सव पाहायला मिळतात. विठाला विठाला विठाला. हो, म्हणून सर्वांच्या चरणी एकदा पुनश्च मी नतमस्तक होतो आणि माझ्या मी सेवेला सुरुवात करतो. श्री संताची ये माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उतरी, विश्रांती पावलो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांना काय सांगायचं आहे पहा, हे गीतेतील श्लोकावरून ओळखता येते पहा. पण या अभंगामध्ये तुकाराम महाराजांना काय सांगायचं आहे, त्याच्यासाठी गाथ्याचा अभ्यास माणसाचा पाहिजे. आता आपण तुकाराम महाराजांना विचारू, महाराज नेमकंच तुम्हाला काय म्हणायचं आहे, कोण तुमच्या हातामध्ये सापडलं? तर याचं उत्तर देत असताना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हरी आला हाता मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता, हरी आला हाता मग कैसी भय, मग कैसी भय चिंता, मग कैसी भय चिंता. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. असे पहा, हरिदेव ताब्यात येणं हे सर्वात मोठं भाग्य महाराज. प्रथम मनुष्य जन्म मिळणं अवघड आहे,
त्याच्यामध्ये परमार्थाला लागणं हे त्याही पेक्षा अवघड आहे मा. त्याच्यामध्ये साधू संतांचं दर्शन होणं हे त्याही पेक्षा अवघड आहे. नंतर संतांच्या माध्यमातून देवाचं दर्शन होणं व नंतर सेवेनं तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्या ताब्यात येणं, या सर्व गोष्टीला अनंत जन्माचं पुण्य पाहिजे, एका जन्माचं नाही महाराज. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. अहो सप्ते कशासाठी करायचे महाराज, दिंड्या कशासाठी करायच्या, याचं प्रयोजन काय आहे महाराज. कुठंतरी त्या भगवान परमात्म्याची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे, कुठंतरी तो देव आपल्याला प्राप्त झाला पाहिजे, म्हणून हे सप्ते करायचे, म्हणून दिंड्या काढायच्या. विठाला विठाला विठाला. हो, कारण अर्जुनासारखे भक्त देवाला म्हणतात, देवा तुला प्राप्त करून घेण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य पाहिजेत, पण आमचं खरोखर देवा भाग्य आहे की याच अवतारामध्ये याच जन्मामध्ये तू आम्हाला प्राप्त झाला. ज्ञानोबा अर्जुनाच्या मुखातून बोलतात, तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती, तू दैवे गुणी आजी हाती आलासी जरी. आमचं भाग्य देवा, कारण तुला प्राप्त करून घेण्यासाठी मोठमोठे साधू संत ऋषी मुनी हजारो वर्ष जंगलामध्ये जाऊन तपस्या करतात, तरी सुद्धा त्यांच्या तो ध्यानात येत नाही. योगियाच्या ध्यानी ध्यातना तुडसी, तो तू आम्हा पाशे मागे पुढे, तो तू आम्हा पासे मागे पुढे. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुडसी, तो तू आम्हा पाशी मागे पुढे. विठाला 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 विठाला. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान. विठाला विठाला विठाला. कारण हा देव एवढा चतुर आहे पा, हा सहजासहजी माणसाच्या हातामध्ये सापडतच नाही. हा कसा, हा चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तोच विठोबा. चतुर आहे, फार महाराज चतुर आहे. गोकुळामध्ये गोकुळवासी भगवान परमात्म्याचा धावा करत होते पहा. कधी मी त्या भगवान परमात्म्याला एकदा पाहतो, पण भगवान परमात्मा त्यांच्या हातावर तुरी देऊन पळून जायचे महाराज. हा कसा आहे, हा संत महात्मे सांगतात, हा ब्रह्मविद्येचा जनिता गे, हा ब्रह्मविद्येचा जनिता, तुम्ही याला धरू पाता गे, तुम्ही याला धरू पाता. हा कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी, कैसा येईल हाता गे गोकुळच्या नारी. हा फार चतुर आहे महाराज. आता कीर्तन श्रवण करणारी सुज्ञ मंडळी म्हणतील का हो महाराज, एवढा चतुर असणारा भगवान परमात्मा माणसाला सापडतच नाही का? सापडतो, पण संत महात्मे सांगतात कोणाला सापडतो. सापडे हा देव भाविकांचे हाती, शहाणे मरती तरी नाही, शहाणे मरती तरी नाही. शास्त्र सांगते शहाण्या माणसाला, पांचट बोलणाऱ्या माणसाला कधीच भगवान परमात्म्याची प्राप्ती होत नाही. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानियासी गर्भवास. विठाला विठाला विठाला. शास्त्र सांगते की या जगामध्ये 4 प्रकारचे लोक राहतात. धृत, मूर्ख, शहाणा, भोळा. धृत माणसं स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं वाटोळ झालं तरी चालेल, त्याला धृत म्हणतात. मूर्ख माणसं स्वतःचाही फायदा करत नाहीत आणि दुसऱ्याचाही फायदा होऊ देत नाहीत, त्यांना मूर्ख म्हणतात. शहाणा कोणाला म्हणतात पहा, शहाणा माणूस स्वतःचा फायदा करून घेतो आणि दुसऱ्याचा फायदा व्हावं असं ज्याला वाटतं त्याला शहाणा म्हणतात पहा. पण भोळं कोणाला म्हणतात महाराज,
तो भोळा माणूस पहा स्वतःच वाटोळं झालं तरी चालत, पण दुसऱ्याचा फायदा करून देतो त्याला भोळं म्हणतात. पण काही काही लोकांनी भोळं या शब्दाची व्याख्या फारच खाली आणून ठेवली हो. ते म्हणतात भोळं म्हणजे शायना नाही, तर भोळं म्हणजे गावंढळ, भोळं म्हणजे बावळट, असं ते लोक म्हणतात. पण भोळा माणूस कोणाला म्हणतात महाराज? तर भोळा माणूस म्हणजे सरळ मनाचा. पहा, त्याच्या अंतकरणामध्ये कोणाविषयी सुद्धा किलमेश सुद्धा द्वेष नसलेला त्याला भोळं म्हणतात. आणि अशाच माणसाला भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. विठाला 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 कुंडली कवरधारी ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला विठाला. अहो प्राप्ती होते याच्यात नवल नाही महाराज. तर अशा भक्ताच्या घरचं काम भगवान परमात्मा सुद्धा करतो. माझ्या नाथ महाराजांच्या घरी जगाच्या मालकानं कामं केली महाराज. पहिली 12 वर्ष नाथ महाराजांच्या घरी विठ्ठल हे नाव धारण करून नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये धुरपद म्हणण्याचं काम, चाली म्हणण्याचं काम जगाच्या मालकाने केलं. दुसरी 12 वर्ष श्री भागवत श्रवण करण्याचं काम जगाच्या मालकाने केलं. पहा, केशव हे नाव धारण करून भागवत श्रवण करण्याचं काम जगाच्या मालकाने केलं. पहा, आणि तिसरी 12 वर्ष श्रीखंड्या हे नाव धारण करून नाथ महाराजांच्या घरी गंध उगाळून देणं आणि कावडीनं पाणी भरण्याचं काम जगाच्या मालकाने केलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांची पाऊले. अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांची पाऊले. ओम नमो सद्गुरु श्री स्वामी एकनाथा. ओम नमो सद्गुरु श्री स्वामी एकनाथा. ओम नमो सद्गुरु स्वामी स्वामी एकनाथा. ओम नमो सद्गुरु स्वामी एकनाथा. अशी 36 वर्ष कामं जगाच्या मालकानं नाथ महाराजांच्या घरी केली. पहा, तुमच्या आमच्या सुद्धा घरी भगवान परमात्मा काम करावं असं जर वाटत असेल तर आरशासारखं अंतकरण आपलं झालं पाहिजे. कोणाविषयी सुद्धा अंतकरणामध्ये द्वेष नसला पाहिजे. राग, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ बाजूला सारून भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तो भगवान परमात्मा आपल्या सुद्धा घरचं काम करतो महाराज. विठाला विठाला विठाला. हो, अहो माझ्या जनाबाईने सकाळी उठावं, झाडून काढावं. पा आणि भगवान दळिता कांडिता दळिता कांडिता परमात्मा काढता तुझ गायीन रे अनंता. सकाळी जात्यावरती दळत दळावं. पहा, आणि जगाच्या मालकाने सुद्धा जनाबाई सोबत दळू लागावं. जनाबाईनं झाडून काढावं आणि जगाच्या मालकानं टोपलीमध्ये तो केर भरावा. पा झाडलो झाडलो करी जाडी. झाडलो केर भरे चक्र पाणी, केर भरे चक्र पाणी, झाडलो करी जाडी, झाडलो करी जाडी. झाडलो झाड लोट करी जरी केर भरे चक्र पाणी. झाडून काढावं. जगाच्या मालकाने सुद्धा जनाबाई सोबत कामं केली महाराज.
जसं सर्व साधू संतांसोबत भगवान परमात्म्यांनी कामं केली, याला कारण म्हणजे त्यांचं अंतकरण स्वच्छ झालेले, आरशासारखं अंतकरण ज्यांचं झालेलं, चित्तामध्ये कुठल्याच गोष्टीची आस शिल्लक राहिली नाही पा. म्हणून त्याच्या घरची कामं जगाच्या मालकानं केली. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. तुकोबाराय म्हणतात, जसं यांना भगवान परमात्मा सापडला तसं भक्तीच्या जोरावर मला सुद्धा तो भगवान परमात्मा सापडला. सापडला ते सापडला ते सापडला ते सापडला ते सापडला ते सापडला ते सापडला ते. तरी झाले हे निचते, तरी झाले हे निचते, नाही धावा घेत मना, नाही धावा घेत मना. तरी झाले हे नाही धावा घेत मला, हो नाही धावा घेत मला. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती. बघा, अखिल ब्रह्मांडपती जगाचा मालक माणसाच्या हातामध्ये आल्यानंतर काय मिळणार नाही हो. नाथ महाराज उदाहरण देऊन सांगतात. नाथ महाराज म्हणतात, द्रव्य म्हणजे पैसा जर माणसाच्या हातामध्ये आला तर माणूस घरामध्ये सर्व वस्तू आणतो. पहा, काय आणतो? फ्रीज आणतो, कलर टीव्ही आणतो, वॉशिंग मशीन आणतो, बंगला बांधतो, शिवाय 4 चाकी 4 व्हीलर सुद्धा घरासमोर लावतो. काय? द्रव्य झाले आपल्या हाती, सकळ पदार्थ घरा येती. आणखीन याही पुढे जाऊन नाथ महाराज बोलतात, गव्हाचे राशी जोडल्या हाती, सकळ पकवानने त्याची होती. तेवी या तुडल्या माझी भक्ती, ज्ञान संपत्ती घर रिगे. आता आमच्या माता माऊल्या गव्हापासून किती पदार्थ तयार करतात हे त्याचं त्यालाच माहित. पा अहो, चपाती तयार करतात, पुरी तयार करतात, शेवया तयार करतात, आणखीन काय करत असतील बिचाऱ्या, बोटवे लांबटे, एवढे पदार्थ तयार करतात. कशापासून? एका गव्हापासून या सर्व पदार्थाची प्राप्ती. तेवी या तुडल्या माझी भक्ती, ज्ञान संपत्ती घर रिगे. तसं जगाचा मालक भगवान परमात्मा भक्तीनंच माणसाच्या अधीन होऊ शकतो. विठाला विठाला. चला ज्ञानेश्वर महाराजांना आपण विचारू, माऊलीचं काय मत आहे पा. माऊली म्हणतात, का उद्दान हाता चढिनले, तरी सापडली अपैसी फळे फुले, तेवे देखली आजिया देखवले विश्व सकळ. उद्यान म्हणजे बाग पा. अहो, बगीचा जर माणसाच्या हातामध्ये आला तर आपोआपच त्या बगीच्यामधलं पान, साल, मुळी, फळ, फूल हे आपल्या हातामध्ये येईल. काय? बगीचा जर हातामध्ये आला तर सर्व वस्तूची प्राप्ती आहे. तसे भगवान परमात्मा जर आपल्या हातामध्ये आला तर परमार्थातलं तर देऊनच टाकतो, परंतु लौकिकातली सुद्धा संपत्ती देऊन टाकतो. कोणाला लौकिकातली संपत्ती प्रदान केली भगवान परमात्म्याने? सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला, दुःखे मुष्टीभर पोहे घेऊन या, त्यासी भेटीला गेला, पोहे घेऊन शुद्ध भाव देखोनी या, गाव सोनियाचा दिला गा, भाव देवनिया गाव सोनियाचा दिला, विठोबाचा धर्म जागा, काच चरणी लागला गा.
सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला मुष्टीभर पोय घेऊन या त्यासी भेटीला गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला. म्हणून देव जर हातामध्ये आला तर सर्व गोष्टी प्रदान करतो माणसाला, सर्व गोष्टी प्रदान करतो. म्हणून तुकोबारा म्हणतात भगवान परमात्मा मला सापडल्यामुळं माझी सर्व चिंता संपली, कुठल्याच प्रकारची चिंता शिल्लक राहिली नाही. आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेच्या. भगवान परमात्म्याचं भजन, भगवान परमात्म्याची भक्ती, नामचिंतन याच्यासाठी करायचं. कारण माणसाच्या मागे फार मोठी भीती लागलेली, चिंता लागलेली फार मोठी. कोणती? प्रमुख चिंता म्हणजे ती जन्म मरणाची चिंता. जर देवाचं जर भजन माणसाने जर केलं, अगदी बालवयापासून भगवान परमात्म्याची भक्ती का करायची? कारण त्यावेळेस भगवान परमात्म्याचा आठव आपल्याला विसर पडला नाही पाहिजेत, भगवान परमात्म्याचं नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. म्हणूनच कुठंतरी बालपणापासून परमार्थ केला पाहिजे. विठाला विठाला विठाला. भगवान परमात्मा म्हणतो जो मला शरण येतो त्याची मी ही सर्व चिंता नाहीशी करतो. एक जन्म मरणाची चिंता त्या माणसाला, त्या भक्ताला, साधकाला राहत नाही. पहा शास्त्रामध्ये आणखीन या अनेक चिंता सांगितलेल्या आहेत. पहा चिंतातूर माणसाला आपल्याला ते एवढं सोडून द्या. पहा आपल्याला आपल्या मागे तर एवढी चिंता लागलेली आहे, पहा विचारूच नका महाराज. पण प्रमुख शास्त्रकार काय सांगतात पहा की कधी माणसानं चिंता करायची नाही. पहा तर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं, त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं. शास्त्र सांगते की चिंतातूर माणसाला झोप येत नाही. पहा अर्थातुराणाम पितान बंधू कामातुराणाम भयम न लज्जा शुधातुराणाम बलम न तेज चिंतातुराणाम सुखम न निद्रा. शास्त्र सांगते पैशाची आसक्ती असणारा माणूस स्वतःच्या आईवडिलाला, भावाला, नातेवाईकाला तो माणूस मानत नाही. त्या माणसाला असं वाटते पैसा म्हणजे सर्वस्व आहे. पहा अहो महाराज विचार करा बुवा, पैशानं माणूस गाडी घेऊ शकलो, पैशानं बंगला माणसाला आपण, पण पैशानं प्रेम ही वस्तू महाराज विकत घेता येणार नाही. आणि संत महात्मे सांगतात प्रेमाशिवाय समाधान प्राप्त होत नाही. प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. हो प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान, प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाविना नाही समाधान. अर्थातुराणाम पिता बंधू कामातुराणाम भयम न लज्जा. कामातुर माणसाला कुठली वाईट गोष्ट करण्याविषयी त्याला लाज वाटत नाही. पा तो ती गोष्ट करतो. कामातुराणाम भयम न लज्जा आणि शुधातुराणाम बलम न तेज. शास्त्र सांगते की भुकेल्या माणसाच्या शरीरामध्ये बळ राहत नाही. पा म्हणून माणसानं वेळेवर जेवण केलं पाहिजे. मग तुम्ही असाही अर्थ लावू नका मग निव्वळ खातच बसायचं का हो? नाही. काय खाण्यासाठी या ठिकाणी माणसाचा जन्म झाला नाही. पा तर भजन करण्यासाठी माणसाचा जन्म झाला. निव्वळ खातच बसायचं नाही. काही काही लोक एकादशीच्या दिवशी लग्न काढतात, नाननुक करतात. मग तुकाराम महाराज म्हणतात ते पुण्य करता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप,
करोनी अघोर जप दुःख विकत घेतले. म्हणून अन्नदान करताना एकादशी, सोमवार असे व्रत पाहिले पाहिजे. विठाला विठाला विठाला. एकादशीच्या दिवशी अन्नदान केलं नाही पाहिजे. एकादशी सजे नर करती अन्नपान, श्वान विष्टे समान अधम जनते एक. आणि शेवटचं सांगितलेले चिंतातुरा नाम सुखम न निद्रा. चिंतातुर माणसाला सुख आणि निद्रा मिळत नाही. म्हणून सुख आणि निद्रा प्राप्त करून घ्यायची असेल तर संत महात्मे सांगतात वेळोवेळा भगवान परमात्म्याचं नाम घ्या. विठाला विठाला सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. नाम घोष करू हरि कथा. सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान. तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख लालो, सर्व सुख लालो. सर्व सुख लालो, सर्व अलंकार. 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 सदा नाम घोष करू हरी कथा. तेणे सदा चित्ता समाधान. शास्त्र सांगते की आई वडिलासारखं शरीराचं पालन पोषण कोणी करत नाही. पत्नी माणसाच्या शरीराचं तोषण करते. विद्येसारखं या शरीराचं भूषण नाही पा. माता समम नास्ति शरीर पोषणम, भार्या समम नास्ति शरीर तोषणम, विद्या समम नास्ति शरीर शोषणम. विद्या समम नास्ति शरीर भूषणम आणि चिंता समम नास्ति शरीर शोषणम. म्हणून कधी चिंता करायची नाही पा. वेळोवेळा भगवान परमात्म्याचं भजन करायचं. विठाला विठाला विठाला. कारण आपला जन्म भगवान परमात्म्याची भक्ती करण्यासाठी झालेला आहे. कारण त्याच्यासाठीच भगवान परमात्म्याने आपल्याला हा नरदेह प्रदान करून दिलेला आहे. देवे दिला देह भजना गमाता, तो या झाला फात बाधिकेचा. तो या झाला फात बाधिकेचा. भगवान परमात्म्याची भक्तीच केली पाहिजे. खाण्यासाठी नाही झालं. अहो पशु पक्ष्याला सुद्धा खायचं सांगा लागत नाही पा. ती चिवताई रोज चौदिशेला फिरते. आपल्या चोचीमध्ये अन्नाचा कण आणते पान आपल्या पिलाच्या मुखामध्ये ती भरवते. तिला सुद्धा खायचं सांगावं लागत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहो. मग पशु पक्ष्यामध्ये माणसामध्ये काही ना काही फरक वाटला पाहिजेत ना. कारण त्यांची बुद्धी ना आपली बुद्धी फार जमीन आसमानचा फरक आहे पा. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम भोग मध्ये भोगती. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझी सर्व चिंता संपली भगवान परमात्मा हातात आल्यामुळं. दुसरा फायदा तुकाराम महाराज सांगतात की माझं सैरावैरा धावणारं मन थांबलं. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. नाही दावा घेत मन, 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 नाही दावा घेत मन.
नाही धावा घेत मन इंद्रियाचे समाधान. तुकाराम महाराज म्हणतात की माझं सैरावैरा धावणारं मन हे माझ्या ताब्यात आलं, नाही धावा घेत मन. वास्तविक पाहता मनाचा स्वभाव फार चंचले पहा, एका जागेवर कधी स्थिर राहत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे भुलीचे कुहर वायू तत्वाचे अंतर बुद्धीचे द्वार झाकविले जेणे. माऊली म्हणतात विज्ञानानं आतापर्यंत अनेक यंत्रणा काढल्या पहा, अनेक यंत्रणा काढल्या. विज्ञानाने विमान काढलं, ते विमान नुसतंच हवेमध्ये तरंगते पहा, परंतु वाऱ्याच्या वेगानं ते विमान धावत नाही. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाऱ्याच्या वेगानं धावणारी एक गोष्ट म्हणजे ते माणसाचं मन आहे. विठाला विठाला कारण हे एवढं चंचल आहे. जैसे चरणे शेळीचे का धावणे वारियाचे जाळणे अगीचे भलते होते. शेळी सारखं कोणी चरत नाही बा. हा का कोणी चरते? चरत असेल तेव्हा भाग द्या सोडून म्हणा, पण शेळी सारखं होता असतो कोणी चरत नाही. अग्नी सारखं कोणी जाळत नाही आणि वाऱ्यासारखं कोणी धावत नाही. पण माऊली म्हणतात वाऱ्यासारखं धावणारी एक गोष्ट म्हणजे ते माणसाचं मन. विठाला विठाला आता तुम्ही कीर्तनाला बसलेले आहात, काय म्हणत असतील? दाराची कडी लावली की नाही? दार जर उघडा असेल तर कुत्र शिरल्याशिवाय राहणार नाही, कारण दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे, 5 लिटर दूध काढलेलं आहे. कुत्र्यानं जर तिच्यामध्ये तोंड घातलं तर सर्व दूध फेकून द्यावं लागेल. एक म्हातारी बाई कधीच कीर्तनाला येत नव्हती पा, परंतु त्या म्हातारीच्या 2-3 सोबतीने होत्या. ठकूबाई झालं, सकूबाई झालं, गंगूबाई झालं, अशा त्यांनी त्या म्हातारीला सोबत घेतलं. अगं बाई म्हटले चाल, फार मोठ्या महाराजांचं कीर्तन आहे, आळंदीचे महाराज आहेत, चाल. इकून तिकून तिला कीर्तनाला आणलं. तिनं कधी कीर्तन ऐकलंच नव्हतं पा, तिचा आणि कीर्तनाचा काही संबंधच नव्हता. पण त्या तिच्या सोबतीने त्या म्हातारीला जबरदस्ती कीर्तनाला आणलं. आता कीर्तनाला आल्यानंतर त्या ठिकाणी जरा गप्प बसावना, पण नाही. म्हातारीचं लक्ष गेलं कुठं? घरी. चुलीवर 5 लिटर पातेल्यामध्ये दूध ठेवलेलं होतं. मागच्या दाराची खिडकी उघडी होती पा, मागची खिडकी उघडी होती. तिच्यामध्ये एक मांजर येऊन बसलं. म्हातारी आहे कीर्तनामध्ये आणि मांजर त्या खिडकीमधून त्या दुधाच्या पातेल्याकडे यायला लागलं. म्हातारी कीर्तनामधूनच त्या मांजरीला काय म्हणायला लागली, अगं हुड 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 हुड. आता महाराजाला वाटलं की आता म्हातारी काय आवरत नाही, आता म्हातारी आवरत नाही, कीर्तन बंद करावं लागते का काय. तो ते मांजर समोर यायला लागलं महाराज. तो म्हातारी कीर्तनामधून करायला लागली हुड हुड हुड. आता लोक सुद्धा म्हणायला लागली, बाबा म्हातारीला धरा, म्हातारीला पकडा म्हटले लवकर, नाही तर कीर्तन होण्याची शक्यता नाही. आता जशी त्या मांजरानं माणसाला दुधाच्या पातेल्यावर झेप मारली, माणसात दूध सांडणार, तेवढ्यात त्या म्हातारीनं काय केलं, काठी समजून त्या समोरच्या म्हातारीची वेणी धरली. अशी धरली माणसात, नाशी गरगर गरगर फिरवली आणि अशी धाड दिशी खाली आपटली. कशी? अशी. जशी म्हातारी कोमात गेली, अजून म्हातारी जागेवर आली नाही. विठाला विठाला विठाला. अहो आता तुम्ही कीर्तनामध्ये बसलेले आहात, कुठा कीर्तनामध्ये. जर हे मन कीर्तनामध्ये जर माणसाला गप्प बसू देत नाही तर घरी गप्प बसू देत असेल का? विठाला विठाला विठाला. कारण ज्ञानोबाला सांगतात हे वाऱ्याच्या वेगानं धावणार आहे. शास्त्रामध्ये 10 चंचल पदार्थ सांगितलेले. मनो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्सो मकारा दश चंचल. त्यातला पहिलाच नंबर मनाचा लागतो. मन, भ्रमर, पाऊस, स्त्री, लक्ष्मी, वारा, मध, माकड आणि मासा. यातला शेवटचा पदार्थ आहे मासा.
विचार करा मायबाप, या ठिकाणी मासा जर एवढा चंचल सांगितला तर मासे खाणारे लोक किती चंचल असतील याची जरा कल्पना करा. शिवाय मांस भक्षण करणं हे शास्त्राने एक प्रकारचं व्यसन सांगितलेले. शास्त्रामध्ये 7 प्रकारचे सुभाषितकाराने व्यसन सांगितलेले. द्युतंच मासम मदिराच बेश्या मृगयार्थ चौर्यम परदार सेवा यतानि सप्तव्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. त्यातला पहिलाच नंबर लागतो जुगार. जुगार खेळणं, मांस भक्षण, दारू पिणं, परस्त्री गमन, व्यभिचार, चोरी, शिकार यातलं एक जरी व्यसन माणसाच्या जीवनात घडलं तर माणसाला नरकाची प्राप्ती होते. तुकाराम महाराज सांगतात, मी नाही सांगत. तुका म्हणे व्यसने दोन्ही नरक खानी भोगावया, नरक खानी भोगावया, नरक खानी भोगावया. तुका म्हणे व्यसन दोन्ही नरकाखानी भोगावया, नरकाखानी भोगावया, नरकाखानी भोगावया. तुमच्या हातून जर चुकी झाली असेल तर भगवान परमात्म्याच्या देवळामध्ये जा आणि भगवान परमात्म्याला विनंती करा, देवा न कळत माझ्या हातून चुकी झाली, आता याच्यानंतर चुकी होणार नाही. पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा आणि त्या भगवान परमात्म्याचं अमव्रत एकादशी, 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 अमव्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळशी, देव केशव तीर्थ तुळशी, आणि कनेनो पासाधन, आणि कनेनो पासाधन, आणि कनेनो पासाधन, आणि कनेनो पासाधन. अमुचा विषय हरि कीर्तन, अमुचा विषय हरि कीर्तन, आणि कनेनो पासाधन, आणि कनेनो पासाधन. आमुचा विषय हरि कीर्तन, आमुचा विषय हरि कीर्तन, आणि पासाधन, आणि अमाव्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळशी. तुळशीची पवित्र गळ्यामध्ये माळ घाला आणि भगवान परमात्म्याला विनंती करा, देवा आजपासून कुठल्याच वाईट गोष्टी करणार नाही, तुझं नित्य मी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करीन अशी शपथ घ्या. पण काय काय लोक असे आहेत महाराज, परमार्थामध्ये राहून सुद्धा सवयी आपल्या सुटत नाहीत. त्याच्यापेक्षा दुर्भाग्य कोणतं म्हणावं? विठाला 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 विठ्ठला विठ्ठल, कुंडली कवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार, पंढरीनाथ भगवान की विठाला विठाला विठाला. आपला विषय असा होता की मनोमेघो मानिनी मदोन मरुत मा मदो मरकटो मत्सो मकारा दशचंचल. मन या विषयावर मी या ठिकाणी बोलत होतो की मन माणसाचं एवढं चंचल आहे. अर्जुनासारखे भक्त सुद्धा देवाला विनंती करतात, देवा चंचलम ही मनत कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. देवा हे अतिशय चंचल आहे. मन चंचल चपळ, मन चंचल चपळ, हे अतिशय चंचल असणार मन. भगवान परमात्मा सांगतात, तुझं मन जर
ताब्यात आणायचं असेल तर तू म्हण हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. एक दृष्टांत देऊन सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एका राजानं पैज लावली. पैज त्या राजानं अशी लावली की माझी शेळी आहे म्हणे, माझ्या शेळीचा जो पोटभर हिला खाऊ पिऊ घालल, जो हिला पोटभर खाऊ पिऊ घालल, त्याला मी 50,000 रुपये त्यानं बक्षीस ठेवलं पा. राजानं लगेच 4-5 तरुण मंडळी ते आव्हान स्वीकारलं. त्या एक म्हणला त्यात काय लगे एवढं अवघड आहे. त्यानं ती शेळी घेतली पा. सकाळी शेळी घेतली जंगलामध्ये चारण्यासाठी नेली पा. शेळी त्यानं अशी चारली म्हणसाल 7 वाजेपर्यंत शेळी त्या माणसानं चारली. 7 वाजता शेळी दरबारामध्ये आणली. राजानं सांगितलं प्रधानजी परीक्षा घ्या म्हटले. हिरव्यागार गवताची पेंडी आणली. आता ती शेळी जे महाराज शेवटी ती तिचा स्वभाव सोडणार का? जो शेळी महाराज म्हणसाल पेंडीवर तुटून पडली हो, चारा खायला लागली हिरवा. राजा म्हटला चाल, नापास. दुसऱ्या तरुणाने ते आव्हान स्वीकारलं. त्यानं सुद्धा तोच प्रयोग केला. तो सुद्धा त्या प्रयोगामध्ये नापास झाला. एका तरुणानं तर शेळी चांगली स्टँडर्ड मॉडर्न दिसावी म्हणून तिला पशुखाद्य घातलं, सरकीची ढेप लावली. शेळी अशी तुडुंब भरली पा. दरबारामध्ये आणली. पण आता ती शेपुटलीच महाराज शेवटी. हिरव्यागार गवताची पेंडी दाखवल्याबरोबर ती शेळी पेंडीवर तुटून पडली. राजा म्हटला चाल, नापास. एका तरुण चांगला हुशार होता, आमच्या तात्याराव सारखा, आमचे म्हणजे सर्वच भजने मंडळी सारखे, अशी ती तरुण होता पा. त्या तरुणानं सर्व गोष्टीचा तो अभ्यास केला. तो म्हटला गड्या, त्यानं ती पैस स्वीकारली पा. त्यानं शेळी कुठं चारण्यासाठी नाही नेली. घरामध्ये जे खुटा बांधलाय का खुट्याला ती शेळी बांधली आणि एक हातामध्ये काठी घेतली चांगली, अशी चांगली लांबलचक, एक हिरव्यागार गवताची पेंडी घेतली पा. दाखवली पा शेळीला. आता शेळी पेंडी खायला लागली. जशी पेंडी खायला लागली तशी त्यानं काठीचा झपका मारला, थाट दिसली. परत दाखवली. परत ती शेळी पेंडी खायला लागली. परत झपका मारला माणसा. 2 हात शेळी माग सरकली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, परत त्यानं हिरव्यागार गवताची पेंडी दाखवली. शेळी पुढे आली महाराज. यानं 2-4 चपके मारले माणसाला शेळीच्या तोंडावर. शेळी म्या करून मांग सरकली. 10 हात मांग सरकली. परत पेंडी दाखवून पाहिली. शेळीला वाटलं आता पेंडी खायची नाही, कारण पेंडी जर खायला लागलो तर या ठिकाणी मार आहे, म्हणून पेंडीला तोंड लावायचं नाही. पेंडी पाहिल्याबरोबर शेळीनं तिकडं तोंड फिरवलं माणसा. म्हटले आता ही शेळी पास झाली. लगेच दरबारामध्ये शेळी आणली पा. आणि राजाला सांगितलं राजेसाहेब शेळीची परीक्षा घ्या. राजाने सांगितलं प्रधानजी पेंडी आणा. अहो पेंडी शेळीनं पाहिली म्हणसात. जशी दरबारामधून शेळी पळत सुटली, अजून शेळी दरबारात आली नाही. परत दरबारामध्ये शेळी आली नाही. राजा म्हटला हा माणूस पास झाला, याला 50,000 रुपये बक्षीस द्या. मी याच्यावर बोलत होतो की मनरूपी शेळी आहे महाराज. पण मनरूपी जर शेळी ताब्यात ठेवायची असेल तर नामचिंतन रूपी फटके या मनाला मारावे लागतील. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी फटके मारून हे मन माणसाला ताब्यात आणावं लागेल. विठाला विठाला. म्हणून तुकाराम महाराज सांगतात देव माझ्या हातात सापडल्यामुळं नाही धावा घेत मन. तिसरा फायदा तुकोबाराय सांगतात माझ्या इंद्रियाचं समाधान झालं. इंद्रियाचे समाधान. मनाचा स्वभाव जसा चंचल आहे विषयाकडे धावणं, तसं इंद्रियाचा सुद्धा स्वभाव आहे सतत विषयाकडे धावणं. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. अहो विचार करा ठोकळ महाराज, किती टीव्ही पाहिली म्हणजे डोळ्याचं समाधान होईल. किती गोड गोड गाणे ऐकले म्हणजे कानाचं समाधान होईल. किती गोड गोड पदार्थ खाल्ले म्हणजे जिभेचं समाधान होईल.
किती सेंट वापरला म्हणजे नाकाचं समाधान त्या ठिकाणी होईल? होणार नाही, कधीच होणार नाही. या उलट या इंद्रियांना जास्त विषय मिळतील तेवढी जास्त इंद्रिय पिसाळतात आणि या जीवाला व्याकुळ करतात महाराज. पण हीच इंद्रिय जर भगवान परमात्म्याकडे लावली तर त्या इंद्रियामध्ये दिव्यता निर्माण होते. मी आपल्या समोर गांधारी मातेचं उदाहरण या ठिकाणी मांडित थोडक्यात शॉर्टकट मध्ये. भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. गांधारी मातेला समजलं की आपले होणारे पतिदेव आंधळे आहेत. लग्ना अगोदर डोळ्याला पट्टी बांधली पा. पुढं युद्धाच्या वेळेस द्रोणाचार्याच्या सांगण्यावरून दुर्योधनानं धर्मराजाला विचारलं, दादा मी अमर कशानं होईल? कारण द्रोणाचार्याला माहित होतं की धर्मराजा हे कधीच खोटं बोलत नाहीत पा. म्हणून जाऊन धर्मराजाला त्या ठिकाणी जाऊन विचारलं, दादा मी अमर कशानं होईल? धर्मराजानं सांगितलं, गाड्या तुझी आई म्हटले महान पतिव्रता आहे, तिच्या दृष्टीमध्ये अमृत निर्माण झालेलं आहे. अमृत तिच्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि तिनं जर तुझ्या सर्व अंगावरून जर तुला निहाळून जर पाहिलं, तुझ्या अंगावरून जर नजर फिरवली तर तू वज्रदेव होशील म्हटले. करावया पांडव निर्दाळन वज्रदेही व्हावया आपण वर्म पुसे दुर्योधना धर्म सत्य वचन नवदे. अहो गांधारी मातेने एका इंद्रियावर जर ताबा मिळवला तर त्याच्यामध्ये अमृत निर्माण होऊ शकते. जर सर्व इंद्रियावर जर ताबा मिळवला तर देव का मिळणार नाही? विठ्ठला विठ्ठला. म्हणून आमचे तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगतात, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख. म्हणून महाराज म्हणतात की देव मला सापडल्यामुळं माझ्या सर्व इंद्रियाचं समाधान झालं, सैरा वैरा धावणारं मन थांबलं. पण काव त्याला प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याग कोणत्या गोष्टीचा केला ते जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. सांडियाला हेवा सांडियाला हेवा सांडियाला हेवा सांडियाला हेवा सोंडियाला हेवा सांडियाला हेवा सांडियाला हेवा सांडियाला हेवा. अवघा संचिताचा ठेवा अवघा संचिताचा ठेवा अवघा संचिताचा ठेवा अवघा संचिताचा ठेवा. नाही धावा घेत मन नाही धावा घेत मन संगीताचा ठेवा अवघा संचिताचा ठेवा नाही धावा घेत. पण ज्यावेळेस अभंग गाथा रामेश्वर भट्टांच्या सांगण्यावरून तुकोबारायाने इंद्रायणाच्या डोहामध्ये ज्यावेळेस गाथा बुडवली, ती गाथा वर काढण्यासाठी तुकाराम महाराजांना 13 दिवस अन्न पाणी वर्ज करून सारखं भगवान परमात्म्याचं धावा करावा लागला.
त्यावेळेस कुठंतरी त्या वया बाहेर आल्या. जळी दगडा सहित वया तारियला जैसलाया, लाई सारख्या त्या वया बाहेर आल्या. सांडी याला हेवा अवघा संचिताचा ठेवा. आणि शेवटच्या चरणामध्ये काही साधक मंडळी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज का हो महाराज, भगवान परमात्म्याला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतलं, पण त्याच्यासाठी तुम्ही कोणती अशी साधना केली? ते महाराज म्हणतात की मी निष्काम भावनेने त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. ते महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका मन काम, 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 तुका मन काम. हो निरसोनिया घेतो नाम, निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन. निरसोनिया घेतो नाम, निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत मन, नाही धावा घेत मन, नाही घेत मन, नाही धावा घेत मन. तुका म्हणे काम निरसोनिया घेतो नाम, नाही धावा घेत म्हण, इंद्रियाचे समाधान. निष्काम भावनेनं तुकाराम महाराज म्हणतात, मी भगवान परमात्म्याची भक्ती केली, नामचिंतन केलं, त्याच्यामुळं मला तो देव सापडला. शास्त्राने परमार्थ करणाऱ्या माणसासाठी 4 पथ्ये त्या ठिकाणी सांगितलेली. परमार्थ करत असताना 4 पथ्ये शास्त्राने सांगितलेले पहा. निष्पाप, निष्काम, निर्दंभ आणि निर्व्यभिचार. जो माणूस परमार्थ करतो, शास्त्र सांगते त्या माणसानं पाप करायचं नाही. पापही करतो आणि परमार्थही करतो, त्याचा एवढा फायदा होणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुला मी पाप निवारून देवा तुला शरण आलो. आता माझं दृष्टी देई पांडुरंग माय बापा, शरण मी आलो तुझ निवारोनी या पापा. अंजन लेवोनी करी मार्ग सोपा, जाईन सिद्ध पंथे अवघ्या चुकतील खेपा. आता मज दृष्टी देई पांडुरंग माय बापा. दुसरं आहे निष्काम. कारण ज्या ठिकाणी काम असतो पा त्या ठिकाणी राम राहत नाही, आणि ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी काम राहत नाही. म्हणून निष्काम माणसाने परमार्थ केला पाहिजे, शास्त्र सांगते. तिसरी गोष्ट आहे निर्दंभ. निर्दंभ म्हणजे आपला परमार्थ हा देखोदेखीचा नसला पाहिजे, दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपला परमार्थ नसला पाहिजे. आता नुसती देखोदेखी चालली पा. काय तो वारीला जातो म्हणून आपण वारीला जावं. तीर्थयात्रेला माणसाने गेलं पाहिजे, पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे का सकळ तीर्थाचे धुरे, जे का माता पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लोणकीज. अहो घरामध्ये वृद्ध आई वडील जर असतील, त्या आई वडिलाची सेवा न करता आपण जर तीर्थयात्रेला जात असाल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचा काही एवढा फायदा होणार नाही. माय बाप केवळ काशी,
तेने न जावे तीर्थासी. अहो भक्त पुंडलिकानं आई वडिलाची सेवा केली महाराज, तर विटेवरच्या मालकाला सुद्धा विटेवर उभं राहावं लागलं. विठ्ठल विठ्ठल हो. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून माय बापाची त्या ठिकाणी सेवा घडली पाहिजेत महाराज. तीर्थयात्रेला सुद्धा माणसाने गेलं पाहिजे, परंतु त्याला वय मर्यादा सांगितलेली शास्त्राने. तरुणपणामध्ये तीर्थयात्रा केल्या पाहिजेत माणसाने. जव हे सकळ सिद्धाय हात चाला वया पाय, तव तू आपुले सोहित पाय. तीर्थयात्रे जाय चुकू नको. शरीर थकल्यावर उगच महाराज त्या ठिकाणी दुसऱ्याला सुद्धा त्रास होतो. हा, म्हातारपणामध्ये तीर्थयात्रा केल्या नाही पाहिजे. त्या ठिकाणी सोबतच्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी आपला त्रास होतो पहा. म्हणून शास्त्राने त्याला एक वय मर्यादा सांगितलेली आहे. आणि शेवटचं सांगितलेले निर्व्यभिचार. निर्व्यभिचार म्हणजे कुठल्या तरी एका देवाची उपासना आपल्या हातून घडली पाहिजे. आपले तर वार आला की देव बदलतात हो. वार आला की देव बदलतात. मंगळवार आला की देवी माता, बुधवार आला की विठ्ठलाकडे जाणं, गुरुवार आला की गजानन महाराज, शुक्रवारला आला की जय संतोषी माता. वार आला की देव बदलतात. तुकाराम महाराज म्हणतात की सर्व देवाची माणसानं भक्ती करायची, पण एक निष्ठा मात्र एका देवावर ठेवायची. कारण हे सर्व भगवान परमात्म्याचेच रूप आहेत. कुठल्या देवाचा अपमान आपल्या हातून घडला नाही पाहिजे. समोर समजा महादेवाचं मंदिर आहे, तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहात, पण त्या महादेवाच्या मूर्तीमध्येच विठ्ठलाला पाहावं, झाला तुमचा परमार्थ. तुम्ही महादेवाचे भक्त आहात, समोर विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठलाच्या मूर्तीमध्येच महादेवाला पाहावं, झाला तुमचा परमार्थ. पण त्या देवाचा अपमान करायचा नाही. अपमान जर केला तर फार मोठं पाप आपल्या मस्तकी बसते. विठ्ठल 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 धरी यली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. वेदा विठोबा रुक्माई सर्वांनी भजन घ्या, सर्वांनी टाळी वाजवा आणि मुखानं विठ्ठलाचं नामचिंतन करा. विठोबा रखुमाई रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई शोभा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली.